सर्वांना पहिले नमस्कार. लागलेल्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रामपुरी बुद्रुक सर्कलमधनं माझ्या काकी सौ वनिता सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपा या पक्षाकडून, भारतीय जनता पार्टीकडून. तर या निवडणुकीचं कारण काय येणाऱ्या आणि आम्ही जी उमेदवारी भरली याचं कारण हे की जी 15-20 वर्षामध्ये जी घडी ह्या सर्कलची विस्कटलेली आहे, गुत्तेदारांनी आणि मक्तेदारांनी जी घडी घेतलेली आणि एक तारुण्याला कुठंतरी चांगल्या मार्गातून भटकवण्याचा जे 15-20 वर्षामध्ये पूर्ण एक पायंडा पडलेला आहे, ते बदलण्यासाठी कुठंतरी आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहे. आणि आम्हाला ह्या गोष्टींमध्ये विचारांचा आम्ही वारसा घेऊन समोर निघालेलो आहे. कैलासवासी पंडितराव यादव अण्णा, आमचे आजोबा, त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये खूप अशी विकासाची कामं केली. रामपुरीला सगळ्याच गोष्टी असतील, ज्या काही नवीन गोष्टी होत्या त्या रामपुरीमध्ये होत्या आणि आजूबाजूच्या गावांमध्येही त्यांच्या खूप जास्त एक सहकार्यांचं आणि तिथं त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांचं आजपर्यंत एक खूप जास्त जाळं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक विचार घेऊन आम्ही समोर आलो. एक सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी जे प्रामुख्यानं ह्या सर्कलमध्ये जे रस्ते झालेले, रस्ते असतील, आरोग्य केंद्र असेल इथलचं रामपुरीचं, जे की सगळ्यांना शाळा असेल रामपुरीमधली, बँक असतील किंवा आजूबाजूंच्या गावांमध्येही रस्त्यांची कामं असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये कैलासवासी पंडितराव अण्णा यांचा मोलाचा सिंहाचा वाटा. प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी शेतरस्त्यांची कामं आहेत, शेतरस्ते, पांढरण रस्ते, बऱ्याच ठिकाणी ज्या जलजीवनच्या मार्फत ज्या नळ योजना वगैरे झालेल्या आहेत त्यांची सुद्धा कामं कुठे पूर्णत्वास झालेत, कुठे पूर्णत्वास जाऊन सुद्धा त्या चालू नाही आहेत. अशा प्रकारे नळ योजनेची कामं असतील पूर्णत्वास जाऊन जे आता व्यवस्थित चालू नाही आहेत, शेतरस्त्यांचे असतील, काही स्मशानभूमीचे असतील, काही वीज लाईटच्या संदर्भात गावोगाव जे नाही झालेले व्यवस्थित त्यांच्या संदर्भात असतील, आणि आरोग्याच्या तर मी स्वतः एक अस्थिरोगतज्ञ, ह्या माध्यमातून मी आरोग्यांच्या सुद्धा ज्या काही एक सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोरोना काळात गोष्ट अशी होती की मानवत तालुक्यामध्ये 2 फक्त मेडिकल ऑफिसर होते, त्या डॉक्टर लखमवार सर आणि मी. डॉक्टर लखमवार सर कोला प्राथमिक आरोग्य केंद्राला होते आणि माझी पोस्टिंग होती रामपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राला. तर त्या माध्यमातून मी या 24 खेड्यांमध्ये अहोरात्र निस्वार्थ फिरलेलो होतो. आणि ज्या काही लोकांच्या समस्या असतील, ते कोविडच्या संदर्भात असू तर अजून काही असतील आरोग्याच्या संदर्भात, त्या मी तेव्हा पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न. काय येईल याचं कारण हे की जी दिल्लीपासून ते शहरातल्या गल्लीपर्यंत जी विकासाची गंगा सध्या वाहते आणि विविध योजनांमार्फत जे एकदम तळागाळातला एक वंचित जो घटक होता त्यांच्यापर्यंत जे योजनेच्या मार्फत जी सगळ्या गोष्टी आणि विकासाची पूर्तता होते, ह्या कारणामुळे मला ठाम विश्वास आहे येणाऱ्या ह्या सुद्धा निवडणुकामध्ये परभणी जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा पडतो. मला एक मतदार बंधू भगिनी आणि तरुण मतदार वर्गाला असं आव्हान करायचे की या रामपुरी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्व तळागाळातील जनतेच्या विकासासाठी या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे त्याला प्रतिसाद देऊन आम्हाला यश द्यावं आणि या गटातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती याबाबतचे जे सर्व काही समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी एक आपल्या रामपुरी गटाचं एक विकासाचं मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी ही मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. रामपुरी गटातून आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर सौभाग्यवती वनिता सुरेशराव यादव यांची उमेदवारी आहे आणि रामपुरी गणातून सौ सुधामती पांडुरंगराव चव्हाण यांची उमेदवारी आहे आणि मंगरूळ गणातून मोहन सीतारामजी कापसे यांची उमेदवारी आहे. तरी सर्वांनी 2 मताचा अधिकार आहे, गणाचा आणि गटाचा. सर्वांनी दोन्ही कमळं
हे दोन्ही कमळाच्या चिन्हासमोरील पटक दाबून आम्हाला भरघोस मतांनी यशस्वी करावं ही मी विनंती करतो. रामपुरी जिल्हा परिषद गणातून आमच्या सर्वांच्या लाडके बाळू काका तसेच आमच्या काकी सौ वनिता सुरेशराव यादव हे रामपुरी जिल्हा परिषद गणातून उमेदवार आहेत. तसेच रामपुरी पंचायत समिती गणातून सुधामती पांडुरंग चव्हाण हे पंचायत समिती गणातून रामपुरी या गणातून उभा आहेत. तसेच मंगरूळ गणातून मोहन सीतारामजी कापसे हे रामपुरी मंगरूळ गणातून उभे आहेत. तरी मी सर्व उमेदवारांना अशी विनंती करतो की आपण भरघोस मतांनी यांना विजय करायचं आहे. कोणीही धनशक्तीचा विचार न करता सर्वांनी जनशक्तीचा विचार करावा. कोणाच्याही पैशाला भूल न पडता आपण आपला योग्य उमेदवार निवडावा, जेणेकरून की हे आपल्या आतापर्यंत ह्या सर्कलचा भरपूर असा विकास रखडलेला आहे. आणि मी सर्वांना अशी विनंती करतो की मोदीजीच्या ज्या योजना आहेत, सोलार योजना असेल, आमच्या लाडकी दिदी जे मेघना दिदीनं संकल्प घेतलेला आहे, लखपती दिदी, तसेच लाडकी बहीण योजना, दर महिन्याला आमच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये जे गोरगरीब महिलेला मिळतात त्याच्यानुसार त्यांचा संसार चालतो. तरी अशा ह्या सर्व योजना आमच्या भाजप सरकारने दिलेल्या आहेत. आणि माझं एकच आव्हान आहे सर्व जनतेला की आपण भाजपसोबत राहावं, ही माझी विनंती.